तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण चाललो आहे स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि स्वामींचा मठ कसं सजवलं इंडिपेंडन्स डे निमित्त तर तेही आपण बघूयात. तर आता फायनली मी पोचलो आहे. तर आता बघूयात स्वामींचं दर्शन कसं होतं आहे. तर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या स्वामी ओम सेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता चला आपण जाऊयात स्वामींच्या मठामध्ये. तर फायनली आपण पोचलो आहे. दादाने मला लवकर बोलवलं होतं शूटसाठी, पण मला झालं लेट. पण बघूयात आपली अलंकार पूजा झाली का नाही. तर फायनली पोचलो आहे. त्याच्यामध्ये पाऊस पण चालू आहे. सकाळचा कधीचा निघालो आहे, शूट करायलाच भेटलं नाही. सकाळचं कधीचाच निघालो आहे, लेट ट्रेन, लेट पावसामुळे. काय हरकत नाही, आता पोचलो आपण फायनली. तर चला भेटूयात, आपण आतमध्ये जाऊयात. मित्रांनो, आता आपली अलंकार पूजा चालू होते, बघू शकतो. कौस्तुभ दादा आता फायनली आलेला आहे. आज मी तुम्हाला पूर्ण आपली अलंकार पूजा कशी होती ते पूर्ण दाखवतो. आपल्याला तसं नाही करायचं. आपण काय करतो ते किती सायंटिफिक आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आणि मगच करू. जेव्हा पहिल्यांदा आपण जल पितो, प्राशन पितो, ते एक मंत्रांनी अभिषेक केलेले जल असतं. त्यामुळे आपली आंतरिक शांती होते. त्यानंतर आपण डोक्यावर शिंपडतो आणि तेच हात डोळ्यांना लावतो, तर आपली बाहेरची शरीराची शांती होते. असं ते झालं ते आपण शुद्ध होईल. मग तिसऱ्यांदा जेव्हा जल देऊ त्यावेळेला ते जल आपण जी प्रार्थना आपल्याला करायची, त्यांच्या स्नाने मात्र घेण्याचे तुम्ही, आणि ते जल आहे त्यामध्ये आपण सर्व प्रार्थना रेकॉर्ड होतो. पाणी आहे ही अशी गोष्ट आहे की सर्व प्लास्टिक पावर पाण्यामध्ये सर्वात जास्त असतं. म्हणून आपण पाण्याचा वापर करतात पूजेला. ठीक आहे. पण जे बोलू ते स्वामींच्या या जलामध्ये तरी सगळं ग्रास होणार. म्हणजे त्यानंतर हे जल आपण हातामध्ये तापाचे पूजले ते तुमच्या हातामध्ये ते द्यायला. जेव्हा आपली सर्व प्रार्थना बोलून होईल तेव्हा हे जल आणि हे जे पुस्तक आपण इथे तमन बांधायचे. आता जेव्हा पाणी या वस्त्रामध्ये झिरपल्या जाणार ते वस्त्र शोषून घेणार आणि पुष्प सर्वात छोटे आपण स्वामींनी चरणी घालणार. तर पाण्याने सर्व त्या वस्त्रामध्ये झिरपल्या जाणार. त्याचा अर्थ काय, तर स्वामी आपली सर्व प्रार्थना एक्सेप्ट करणार आणि ते अलंकार होते ते धारण. आपली पूजा साधी सरळ पूजा पण अत्यंत अशी सिस्टमॅटिक टाईमनी बसवली. आणि ही जी प्रार्थना आपण बोलणार आहे ती 24 वर्षांपूर्वी आपल्या भाईंनी पुस्तक रूपी लिहून ठेवली. आमच्या बालपणापासून आम्ही तीच प्रार्थना बोलतो. ही प्रार्थना बोलत असताना काय करायचं, मी बोले तसं माझ्या पाठीवर मी बोलताना बिलकुल लागायचं नाही. आता इथे पूजा करताना फक्त आपण आहोत आणि स्वामी आहे एवढंच लक्षात ठेवून. कोण येत आहे कोण जात आपले लक्ष जातं काम नाही. कोणाचं काही होईल त्या लक्ष पूर्ण पूजेत. कशासाठी, स्वामींनी आपल्याला जी अपॉर्च्युनिटी दिली तर त्यांच्याशी एकनिष्ठ व्हायची, एकरूप व्हायची आणि कृतज्ञता व्यक्त करायची. हे सर्व अलंकार आहे ते सर्व स्वामींचे स्वत. तर ह्या वाक्याचा अर्थ काय, पण स्वामींना ना म्हणतात ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायक असं म्हणतात. तर ब्रह्मांड नायक म्हणजे काय, ज्याने या ब्रह्मांडाची निर्मिती केली म्हणून पण त्यांना ब्रह्मांड नायक. ब्रह्मांडामध्ये काय काय होतं, युनिव्हर्समध्ये काय येतं, सर्व ग्रह नक्षत्र तारे पृथ्वी सहित सगळे त्यामध्येच येतात. म्हणजेच काय, तर पृथ्वीची उत्पत्ती पण स्वामींनीच केली. पृथ्वीच्या भूगर्भातून जे अर्थमध्ये हे मेटल्स निघतात, धातू निघतात, तर तिच्यातूनच निघाले म्हणजे तिचंच आहे. हे वस्त्र कशापासून बनले, कापसापासून बनलं, ते पण तिच्याच पासून आहे, पृथ्वीपासून. म्हणजे पृथ्वीचं स्वामींनी निर्माण केले तर हे सर्व स्वामींनीच निर्माण केलं. आता ते सर्व त्यांचंच आहे, त्यांना अर्पण करतं. आपण आपलं काय द्यायचं याच्याने, तर आपल्याला स्वामींनी किती सुख दिलंय, समाधान दिलंय, सर्व बाजूंनी आपली किती भरभराट करताय.
आपल्याला प्रगतीच्या मार्गावर ठेवतात, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ही पूजा करतो. तिथे असताना आणि इथे पूजा करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, स्वामी थँक्यू, तुम्ही एवढं सगळं आम्हाला दिलंय, सोप्यात ठेवताय आणि आमची जबाबदारी तुम्ही घेतली, त्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा करतो. ओके. छान, खरंच खूप मस्त. मित्रांनो, असं खूप दादाने खूप छान पद्धतीने सांगितलंय की वस्त्रांचं महत्त्व काय आहे, जेणेकरून आपल्याला पण कळेल. आता हे मलाही माहिती नव्हतं, म्हणजे फर्स्ट टाइम मी दादाच्या तोंडातून ऐकलं. ओम श्री गणेशाय नमः. आता आपली अलंकार पूजा चालू होते. ओम श्री गणेशाय नमः. ओम एकदंताय नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम राम दत्तात्रयाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. कासवामध्ये ना एक वेगळी शक्ती आहे, तो विष्णूचा अवतार. दशावतारांपैकी एक कासव. कासव प्रत्येक मंदिरात असतं. कासवामध्ये एक अशी अलौकिक शक्ती आहे की कासवाला पिल्लं भरपूर होतात आणि त्या प्रत्येक पिल्लाला दूध वैयक्तिकरित्या पाहण्यात जाण्याची शक्ती नसते. कासवात ही शक्ती आहे. तर नजरेमध्ये अशी पावर आहे की फक्त तो त्याच्या पिल्लांना असं असं बघतो ना, त्याच्या बगड्याने पिल्ला बघायला हे कोणालाच नाही, आईने सांगितलं. म्हणून आपण स्वामींच्या नजरेसमोर एक आई येणार आणि एक मुलगा, जे लहान बाळ असणार, ते दोघं एकमेकांना सेफ कधी, सिक्युअर कधी असं वाटतं त्यांना, तेव्हा आईच्या समोर लहान बाळ रांगत असते ना, खेळत असतं, तेव्हा आई पण सेफ वाटतं, आईला पण बाळाला पण सेफ वाटतं. तसं आपण त्यांच्या नजरेत आपल्याकडून काही चूक होणार नाही एवढी खात्री ठेवा आणि बिनधास्त छानपैकी स्पष्टपणे मोठ्याने जे आहे आपली प्रार्थना ती बोला. आता एका आवाजात का बोलायचं, एका सुरात का बोलायचं? जेव्हा आपले सूर एकत्र येतात ना, आपले जे बोल एकत्र येतात, सूर एकत्र येतात, त्यानंतर आपले विचार एकत्र येतात, आपल्यामध्ये मतभेद राहत नाही असं. त्याच्यामुळे एका सुरात बोलण्याचा प्रयत्न. मित्रांनो, दादा इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला महत्त्व सांगतोय अलंकार पूजेचं. आता अलंकार पूजा स्टार्ट होते. ओम श्री गणेशाय नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. श्री सिद्धिविनायकाय सांगाय सहपरिवार देवताभ्यो नमः. ओम प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पयामि. पीडा, बाधा, संकट, नाशार्थ्य, सकल सुख, शांती, समाधान, ज्ञान, बुद्धि, ऐश्वर्य, रिद्धि, सिद्धि, व्यापार सिद्धि, मनःशांति, आत्मशांति, ग्रह शांति, गृह शांति, सर्व शांति,
प्राप्त्यार्थ देवाधिदेवा स्वामीराया आम्हाला मंत्र येत नाही, तंत्र येत नाही, उपास येत नाही, उपासना येत नाही, व्याकुळ होऊन प्रार्थना करता येत नाही. आम्हाला केवळ एकच करता येते, ते म्हणजे तुमचे दर्शन घेणे आणि तुमच्याकडे मागणं मागणे. आम्ही तुमच्याकडे मागणं मागतो, म्हणून तुम्ही आम्हाला स्वार्थी समजू नका. कारण भुकेने व्याकुळ झालेले बालक जसे आपल्या मातेकडे धाव घेत, त्याचप्रमाणे हे स्वामी आई आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुमच्या चरणी धाव घेतली आहे. आम्हा सर्व कुटुंबियांच्या आधी व्याधी नष्ट करा. आधी व्याधींचे भय दूर करा. संकट भय दूर करा. मृत्यूचं भय दूर करा. सर्व प्रकारचं भय दूर करून आम्हाला निर्भय करा. आमचं निर्बल मन निर्मळ करा. दुर्बल शरीर सबळ करा. तेजपुंज देह करा. दिव्य ज्ञान द्या. दिव्य दृष्टी द्या. दिव्य तेज द्या. हे स्वामीराया आम्हाला असे दिव्य तेज द्या, जेणेकरून आम्हाला पाहता क्षणी आमचे शत्रू असतील ते मित्र होऊ द्या. घर आनंदित करा. बाहेरील परिसर आनंदमय आणि मंगलमय करा. तुम्हाला आवडेल असंच कर्म आमच्याकडून सदैव करवून घ्या. तुम्हाला न आवडणार कोणतंच कृत्य कोणतंच कर्म आमच्याकडून कधीही कदापिही घडू देऊ नका. जय जयाजी आदिमाया आदिशक्ती स्वामी माऊली सदैव आम्हाला सुखी ठेवी. योग क्षेमाची चिंता नसावी. विजय व्हावा सर्वत्र. पत्नी सुना कन्या पुत्र सह कुटुंब सह परिवार आणि पौत्र बंधू भगिनी आप्त मित्र सुखी असोत सर्व हो. नोकर चाकर गुरे ढोरे विद्या वैभव मिळो सारे. वाहन सौख्य लाभो खरे शत्रू कुणी नसावा. दुरीत अडघे व्हावे दूर ज्ञान सूर्ये जावो अज्ञान तिमिर. धन धान्य मिळो अपार हीच पायी लक्ष लक्ष प्रार्थना. प्रार्थित सेवेकरी श्री हरिओमजी विजयानंद स्वामीजी. समर्पयामि. ओम संकल्पं समर्पयामि. ओम संकल्पं समर्पयामि. ओम प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पयामि. मित्रांनो बघा असं आपल्या स्वामींचा आजचा अलंकार आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपले स्वामी आजचं इतकं सुंदर बोलतात ना, इतकं सुंदर असा स्वामींच्या असा मठाचा परिसर झालेला आहे.
फायनली दर्शन बघा, पूर्ण अलंकार पूजा झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलीच असेल स्वामींची इतकी सुंदर अशी अलंकार पूजा आज केली होती स्वामींच्या मठामध्ये. तर तुम्हालाही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी ओम सेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्लॉग आवडला असेल तर स्वामी समर्थ हे कमेंट करायला देखील विसरू नका. तर असंच भेटूयात पुन्हा एक नवीन व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.